मध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला कौल दिला होता, मात्र बेईमानी करत तो हिसकावून घेण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। गटनेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला। मग याच्या 2.5 वर्षांच्या काळात भाजप आमदारांना त्रास दिल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली। आपल्याला कल्पना आहे की 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता। दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। तर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। फटाक्यांची आतषबाजी करत लाडू पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तर लाडक्या बहिणींनी ताल धरत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंदोत्सव साजरा केलाय। राज्यातली ही 3 दृश्य आपण बघतोय। फटाक्यांची आतषबाजी, लाडू पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झालाय। लाडक्या बहिणींनी तर इथं फुगडीचा फेर देखील धरला होता। नाचतच देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे।